हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026 बद्दल संपूर्ण माहिती. वटपौर्णिमा कधी आहे, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणते रंग शुभ मानले जातात आणि कोणते रंग टाळावेत, या व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर बघूया वटपौर्णिमा 2026 यावर्षी कधी आहे. सन 2026 मध्ये वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात. चला तर आता बघूया वटपौर्णिमेचा पूजा मुहूर्त काय आहे. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या वृक्षाची पूजा सूर्योदयानंतर करणे शुभ मानले जाते. तर पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत. या वेळेत वडाच्या झाडाची पूजा, प्रदक्षिणा, दोरा गुंडाळणे आणि सावित्री सत्यवान कथा श्रवण करणे हे उत्तम मानले जाते. तर याचबरोबर राहुकालही आहे. तर राहुकाल सकाळी 7:30 ते 9 या वेळेत पूजेची सुरुवात टाळावी. राहुकाल टाळून सकाळी 6 ते 7:30 किंवा 9 नंतर वटपौर्णिमेची पूजा केल्यास ती अधिक शुभ मानली जाते. चला तर आता बघूया वटपौर्णिमा का साजरी केली जाते. तर वटपौर्णिमेचा संबंध सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेशी जोडला जातो. राजकन्या सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला होता, मात्र सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्याचे तिला आधीच सांगण्यात आले होते. तरीही तिने त्याच्याशी विवाह केला. एके दिवशी जंगलात सत्यवानाचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन जात असताना सावित्री त्याच्या मागे गेली. तिची निष्ठा, बुद्धिमत्ता आणि पतीवरील प्रेम पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला अनेक वरदान दिली. शेवटी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. त्यामुळे सावित्रीला आदर्श पतिव्रता स्त्री मानले जाते. चला तर आता वडाच्या झाडाचे महत्त्व काय बघूया. हिंदू धर्मात वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. तर अशी श्रद्धा आहे की मुळांमध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो, खोडात भगवान विष्णूंचा वास असतो, फांद्यांमध्ये भगवान शंकराचा वास असतो. म्हणून वडाच्या वृक्षाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. चला तर आता बघूया वटपौर्णिमेला यावर्षी कोणते रंग शुभ मानले जाणार आहेत. तर पहिला रंग आहे हिरवा रंग. हिरवा रंग सौभाग्य, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अनेक महिला या दिवशी हिरवी साडी आणि हिरवा चुडा परिधान करतात. दुसरा रंग आहे लाल रंग. लाल रंग मंगल कार्य, प्रेम, शक्ती आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक आहे. नंतर तिसरा रंग आहे पिवळा रंग. पिवळा रंग सकारात्मकता, ज्ञान आणि शुभत्व दर्शवतो. त्याचबरोबर चौथा रंग आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, सौम्यता आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. तर या चारही रंगापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाचे वस्त्र, बांगड्या परिधान करू शकता. चला तर आता बघूया कोणते रंग टाळायचे आहेत. तर धार्मिक दृष्टिकोनातून कडक नियम नसले तरी काही रंग शुभ कार्यात टाळले जातात. ते रंग आहेत, एक म्हणजे काळा रंग आणि दुसरा गडद करडा रंग. हे रंग शोक किंवा नकारात्मकतेशी जोडले जात असल्यामुळे अनेक महिला वटपौर्णिमेच्या दिवशी हे रंग परिधान करणे टाळतात. तर आता बघूया वटपौर्णिमेचा संदेश काय आहे. वटपौर्णिमा हा फक्त एक धार्मिक सण नाही, तो प्रेम, विश्वास, समर्पण, निष्ठा आणि मजबूत नातेसंबंध यांचे प्रतीक आहे. सावित्रीची कथा आपल्याला संकटावर मात करण्याची, धैर्याने उभे राहण्याची आणि नात्यांप्रती समर्पित राहण्याची प्रेरणा देते. तर फ्रेंड्स, ही सर्व वटपौर्णिमेबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.